and students, we are going to study about the next unit or next part that is in our syllabus. Dear friends, we are going to study today 1.2, 1.1 deleted from our today's or 1.1 deleted from our syllabus due to the corona. So we are going to start from our unit 1.2 on to the summit. We reach the top. Dear friends, what is this on to the summit? Summit is a mountain. All of you learn about the mountains, vales, then geographical terms. So today we are going to study about page number 15, 1.2 on to the summit. We reach the top, and before going to start, we are going to study some of the icebreakers on page number 15. So dear friends, what is meant by on to the summit? We reach the top. तर ऑन टू द सुमित, पर्वत शिखरावर. वी रीच द टॉप, आम्ही कळस गाठला किंवा आम्ही टोक शिखर गाठले. तर एक साहसी धाडसी जे क्लाइम्बिंगचं बाबतीत नॉर्गे किंवा टेंजिंग नॉर्गे आपले जे रायटर आहेत यातले, त्या रायटरने आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत, आता तुम्हाला त्या सहकार्यांमध्ये कोण कोण आहे, तर त्यांचे जे कर्नल आहेत हंटनी ब्रिटन, संयुक्त राष्ट्रसंघ किंवा नेपाळचे नेपाळ अशा प्रत्येक स्थानावर असलेले, तर हे जे सगळे आहेत ते गिर्यारोहक आहेत सगळे. आणि या गिर्यारोहकांमध्ये एक गिर्यारोहणाचं साहस, धाडस एक कसं आपल्या हाती घेतलं याविषयी आहे. तर हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी आपण इथले आईस ब्रेकर्स बघूयात. तर डिस्कस विथ, पेज नंबर 15, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द वेव ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू द क्लाइम्बिंग. आता क्लाइम्बिंग, वर चढणे, शिखर पर्वतावर चढणे किंवा शिखरावर कळसावर चढणे. तर आता पर्वताच्या शिखरावर किंवा पर्वताच्या टोकावर चढताना कोणकोणत्या अडचणी किंवा समस्या आहेत या, आणि त्यांनी ते शिखर कसं सर केलं आणि कसं भारताचा ध्वज शिखरावरती रोवला. पण त्यामध्ये क्लाइम्बिंग करताना बर्फ, त्यानंतर काय भौगोलिक अडचणी यांना त्यांनी कसं तोंड दिलं आणि जे ज्या ज्या प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेमवर कशी मात केली. त्यांचं ध्येय एकच असल्यामुळं हे त्यांना शक्य झालं. नाही तर आपण बघूयात आता क्लाइम्बिंग म्हणजे गिर्यारोहण किंवा गिर्यारोहण करताना कोणकोणत्या गोष्टी आहेत. तर आईस क्लाइम्बिंग मी दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर रॅफलिंग, त्यानंतर स्क्रॅम्बलिंग म्हणजे असं गुडघ्यावर हातावर रांगत जाणं, हायकिंग वर हे करणं, स्पोर्ट क्लाइम्बिंग म्हणजे खेळातल्या काय क्लाइम्बिंग असते तर रूप क्लाइम्बिंग वगैरे, रॉक क्लाइम्बिंग खडकातून वर चढणं, बोल्डरिंग, बोल्डरिंग म्हणजे डायरेक्ट बोल्डरचा अर्थ खडकच, तर त्या खडकातून कशा अडचणी काढणं वगैरे. तर क्लाइम्बिंग करताना ज्या ज्या म्हणजे पर्वत किंवा शिखर सर करत असताना कोणकोणत्या क्लाइम्बिंग आहेत त्या क्लाइम्बिंग विषयी आपण बोललो. नेक्स्ट पॉईंट बघा, देर आर सर्टन प्री रिक्विजिटीज फॉर माउंटेनिअरिंग.
काही म्हणजे पर्वतावरती शिखरावरती सर करताना काही गोष्टींची आवश्यकता असते. तर विथ रेफरन्स टू द फॉलोइंग पॉईंट्स, खालील मुद्द्यांच्या आधारे डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट द माउंटेनिअरिंग. तर आता डायलॉग बनवायला सांगितलेत तुम्हाला. तर डायलॉग बनवायचे. तर हे डायलॉग बनवताना कोणकोणत्या गोष्टी करायच्या? तर डायलॉग बनवताना काय काय इक्विपमेंट्स म्हणजे आपली काय काय तयारी असावी की एखादं माउंटन किंवा एखाद्या शिखरावर पोचायचं तर कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे हे जिथलं सोडा. पण जनरली आपल्याला काय काय लागेल? तर जनरली आपल्याला माउंटन चढताना ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्यांचा विचार किंवा इक्विपमेंट्स जे साहित्य आहे ते आपल्याला बरोबर असणं गरजेचं आहे. कारण आयत्या वेळी कुठल्याही गोष्टी शक्य होत नाहीत, मग आपल्याला प्रॉब्लेम्स होतात. तर ते माहीत असावं म्हणून इथं काय तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत आणि तुमच्या मित्राच्या बरोबरीनं ते एखादा डेअरिंग किंवा एखादं साहस म्हणू आपण करताना माउंटनेरिंगचं कोणकोणती आपल्याकडं इक्विपमेंट्स असावीत माउंटनेरिंग करताना म्हणजेच पर्वत सर करत असताना. तर त्याविषयी पहिल्यांदा तुम्हाला टाईमचं नियोजन करावं लागेल. किती स्टार्टिंग टाईम, एंडिंग टाईम काय असेल, डिस्टन्स किती असेल ते बघावं लागेल. त्यानंतर इक्विपमेंट्स काय काय घ्यावे लागतील आपल्याला, साहित्य काय काय घ्यावे लागतील. त्यानंतर मेंटल अँड फिजिकल फिटनेस, आपला मानसिक आणि शारीरिक फिटनेस आपला जो आहे तो असला पाहिजे. कारण आपल्याला आजार पिजार बाकीचं काय हे नसलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला थंडीतून बर्फातून जाताना आपल्याकडं काय लागतं असायला पाहिजे. अगदी आपण ट्रिपला चाललो तरी काही गोष्टीची करतो. मग हे तर माउंटेनिअरिंग करायचं आहे, सर्व पर्वत सर करायचे आहेत. तर मेंटल अँड फिजिकल फिटनेस पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला जाताना क्लोथ्स, कपडे, उबदार कपडे वगैरे त्या त्या कंडिशननुसार असले पाहिजे तुमच्याजवळ. ट्रेनिंग, त्या गोष्टीचं तुम्हाला माउंटेनिअरिंग करतानाचं ट्रेनिंग असलं पाहिजे. अजून आता इथं काय दिलेलं नाही पण रूप पाहिजेत तुम्हाला. काय फूड पाहिजे, त्या स्टॅमिना टिकण्यासाठी तुमचं फूड पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमचे मित्रच कंपनीच्या याच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, विल पॉवर पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुमच्या मित्रांमध्ये पाहिजे. तर डायलॉग करताना तुम्ही आणि तुमचा मित्र या पॉईंटच्या आधारे डायलॉग करू शकता. आता तुम्हाला डायलॉग म्हणजे काय तर कम्युनिकेशन बिटवीन यू अँड युअर फ्रेंड्स अबाउट द टाईम, डिस्टन्स, इक्विपमेंट, मेंटल अँड फिजिकल फिटनेस, क्लोथ्स अँड ट्रेनिंग अबाउट द माउंटनेरिंग याविषयी डायलॉग प्रिपेअर करायचे. आता नेक्स्ट पॉईंट बघा, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड व्हेरियस हजार्ड्स. हजार्ड्स म्हणजे अडथळे, अँड रिस्क म्हणजे जबाबदाऱ्या, दॅट अ माउंटनरिंग ट्रेकर, माउंटनिंग म्हणजे पर्वत सर करताना किंवा ट्रेकर वर चढत असताना हॅज टू फेस इन अँड एक्सपिडिशन. तर तुम्हाला कोणकोणत्या जबाबदाऱ्या वगैरे फेस कराव्या लागतील किंवा कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागेल तुम्ही आणि तुमचे मित्र यांच्या बाबतीमध्ये चर्चा करा. की माउंटनिंग सर करत असताना हे आत्ता जे वर पॉईंट दिलेले आहेत ना, हेच पॉईंट्स तुम्हाला इथं सुद्धा रिस्क कोणत्या घ्याव्या लागतील. जिथं समजा रिव्हर्स आहेत, आईस आहे, बर्फ आहे, हिल्स आहेत किंवा वर चढताना खूप मोठी टॉप आहे, तर तो टॉप चढताना आपला कॉन्फिडन्स पाहिजे. ह्या सर्व गोष्टी, रिस्क, जबाबदाऱ्या, फूडचा सप्लाय प्रॉब्लेम असेल किंवा मध्येच एखाद्याची विकनेस असेल, म्हणजे तुम्हाला मेडिसिनल सुद्धा इक्विपमेंट काय पाहिजे, टॅबलेट्स वगैरे, ह्या सर्व गोष्टींची इथं आपल्याला चर्चा करायची. तर आता पेज नंबर नेक्स्ट बघूयात की जे 16 नंबर पेज. तर याचे जे रायटर्स आहेत टेंजिंग नॉर्गे. तर आता टेंजिंग नॉर्गे ह्यांनी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची जाणीव करून दिली. तर टेंजिंग नॉर्गे यांच्याबद्दल बोलू आपण की जे आपले इथले रायटर आहेत. तर टेंजिंग नॉर्गे वॉज अ नेपाळी इंडियन शेर्पा माउंटेनियर. कोण आहेत ते? एक नेपाळी भारतीय शेर्पा
माउंटनिअरिंग म्हणजे पर्वत सर करणारे गिर्यारोहक थोडक्यात. ही रिच्ड द सुमित ऑफ माउंट एव्हरेस्ट. ते माउंट एव्हरेस्ट सुमितवरती पोहोचले अलॉंग विथ द एडमंड हिलरी. आता या टॉपिकमध्ये कोण कोण आहे तुम्हाला लक्षात येऊ द्या की टेंजिंग नॉर्गे आणि अलॉंग विथ एडमंड हिलरी. द एडमंड हिलरी एक दुसरा गिर्यारोहक आहे. कधी पोचले तिथं? ऑन 29 मे 1953. तर 29 मार्च 1953 रोजी ते दोघं गिर्यारोहक माउंट सुमित किंवा माउंट सुमित एव्हरेस्टवरती पोहोचले. दे वेर द फर्स्ट 2 इंडिव्हिज्युअल्स टू रीच द सुमित. ते पहिले जगातले देशातले पहिले दोघं गिर्यारोहक की या माउंट सुमितवरती ते पोचणारे पहिले गिर्यारोहक दोघं जण मिळून. कोण दोघं? टेंजिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी. दिस इज अ ब्रीफ एसे वेअर टेंजिंग डिस्क्राईब द क्लाइंब टू द टॉप. की जे इथं थोडक्यात हा एसे आहे. आणि टेंजिंग आपले जे टेंजिंग नॉर्गे हे कशाचं वर्णन करतायत? क्लाइंब टू द टॉप, वर शिखरावर पोचताना कोणकोणत्या अडचणी आल्या त्यांना, या विषयाचा हा वृत्तांत इथं दिलेला आहे. तर पेज नंबर 16 वरती आता बघूयात आपण. टेंजिंग नॉर्गे 29 मे 1914. जन्म त्यांचा कधी झाला? 29 मे 1914. अँड डेथ 9 मे 1986. तर 9 मे 1986 साली त्यांचा मृत्यू झाला. नोन बाय बर्थ ॲज अ नेमगिल वांगडी अँड ऑफन रेफर्ड टू ॲज शेर्पा टेंजिंग. तर त्यांना काय म्हणून ओळखलं जन्मापासूनच जायचं? तर नेमगिल वांगडी म्हणून ओळखलं जायचं. अँड ऑफन रेफर्ड, आणि आता नेहमी त्यांचा असंच त्यांना संबोधलं जायला लागलं की रेफर्ड टू ॲज शेर्पा टेंजिंग. तर शेर्पा टेंजिंग म्हणून या नावानंच आता ते प्रसिद्ध आहेत. वॉज अ नेपाळी इंडियन शेर्पा माउंटनियर. कोण होते? तर एक नेपाळी भारतीय शेर्पा माउंटनियर. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट 2 इंडिव्हिज्युअल्स नोन टू रीच द सुमित ऑफ माउंट एव्हरेस्ट. तर हे दोघं म्हणजे कोण दोघं? टेंजिंग नॉर्गे अँड एडमंड हिलरी. हे दोघं पहिले गिर्यारोहक की जे माउंट सुमित एव्हरेस्टवरती पोहोचणारे ते पहिले गिर्यारोहक म्हणून त्यांची नेम अँड फेम आहे. विच ही अकम्प्लिश्ड म्हणजे पूर्ण करणे, की जे त्यांनी कधी पूर्ण केलं? विथ एडमंड हिलरी. कोणाबरोबर? एडमंड हिलरी बरोबर. ऑन 29 मे 1953. तर त्या दोघांनी मिळून हे पहिलं गिर्यारोहणाचं काम दोघांनी मिळून 29 मे 1953 साली पूर्ण केलं. आता सिरियल नंबर दिले तिथं पोहोचण्यासाठी. त्यानंतर ऑनर, सन्मान. त्यानंतर मेडल कुठलं मिळालं? ऑनर्ड बाय आणि फॉर. तर बघा फर्स्ट त्यांना जे मिळालेला सन्मान आहे तर टायगर मेडल मिळालं. कधी मिळालं? 1938ला मिळालं. आणि कुणाच्या हस्ते मिळालं? ऑनर्ड बाय हिमालयन क्लबच्या माध्यमातून मिळालं. फॉर कशासाठी? 3rd एव्हरेस्ट एक्सपिडिशन. तर तिसरा माउंट एव्हरेस्टचा प्रयत्न करणारा तिसरा. त्यानंतर दुसरा मेडल कधी मिळालं? सन्मान कशाविषयी? तर त्याचं नाव आहे स्टार ऑफ नेपाळ. कधी मिळालं ते मेडल? 1953. आणि कोणाच्या हस्ते? किंग त्रिभुवन यांच्या हस्ते मिळालं. आणि कशासाठी मिळालं? ऑल अकम्प्लिशमेंट, गिर्यारोहणाच्या सर्व बाबी पूर्ततेबाबतचं. 3rd बघा जे मेडल मिळालं त्या मेडलचं नाव, सन्मानाचं, अवॉर्डचं, पद्मभूषण मिळालं. कधी मिळालं? 1959ला मिळालं. कोणाच्या हस्ते मिळालं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालं. आणि कशासाठी मिळालं? ऑल अकम्प्लिशमेंट इन माउंटनिअरिंग, पर्वत गिर्यारोहण करण्याच्या बाबतीत सर्व बाबतीची पूर्तता, यासाठी त्यांना ते
पारितोषिक किंवा अवॉर्ड्स मिळाले. तर हे लक्षात ठेवा. टायगर मेडल कधी मिळालं? 1938ला हिमालयन क्लबच्या माध्यमातून, थर्ड एव्हरेस्ट एक्सपिडिशन म्हणून. तर सेकंड कधी मिळालं? स्टार ऑफ नेपाळ कधी मिळालं? 1953. आणि कुणाच्या हस्ते मिळालं? किंग त्रिभुवन. आणि कशाविषयी मिळालं? ऑल अकम्प्लिशमेंट. आणि थर्ड पद्मभूषण अवॉर्ड कधी मिळाला? 1959ला मिळाला. आणि कुणाच्या हस्ते, कुणाकडून मिळाला? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून. आणि कशासाठी? ऑल अकम्प्लिशमेंट इन माउंटनेरिंग. तर सर्व बाबतीतल्या ज्या गिर्यारोहणाच्या बाबतीत गिर्यारोहणाच्या बाबतीत सर्व पूर्तता म्हणून. आता टेंजिंग डिस्क्राईब द क्लाइंब टू द टॉप. या टॉपिकमध्ये टेंजिंगनं काय केलंय? तर क्लाइंब टू द टॉप, क्लाइंब टू द टॉप, शिखरावरती कसं पोहोचला याचं वर्णन केलंय. अँड ऑल इव्हेंट्स ऑकर्ड ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइंब. एक ऐतिहासिक ते गिर्यारोहणाचं ज्या ज्या गोष्टी त्यांना फेस करावं लागल्या त्या सर्व गोष्टींचा ह्याच्यात उल्लेख केलेला आहे. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राईब्स, हे जे आहे ना आत्ताचं ऑन टू द सुमित वी रीच द टॉप, हे जे आर्टिकल आहे काय वर्णन करतंय? तर व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटेन्स, कोणत्या गोष्टीमुळे त्यांना ते शक्य झालं याविषयी या युनिटमध्ये एसेमध्ये व्यक्त केलेलं आहे. तर बघा पेज नंबर 16 वरती, ऑन टू द सुमित वी रीच द टॉप. मग आता हे सुरुवात करण्यापूर्वी याची एक सेंट्रल आयडिया मी तुम्हाला सांगतो की मराठीमध्ये अगोदर, ऑन टू द सुमित पर्वत शिखरावर, वी रीच द टॉप आम्ही कळस गाठला किंवा आम्ही शिखर गाठलं पर्वताचं. मग जे त्यांना इथं म्हणायचंय ते आपण समरी बघूया. वी लेफ्ट द कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग, शुक्रवारी संध्याकाळी 9 मेला, म्हणजे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग म्हणले 9व्या कॅम्पहून, 9 कॅम्प, 9व्या कॅम्पवरून त्याने सुरुवात केली. आय वॉज डिटरमाइंड टू गेट द टॉप ऑन धिस डे, माझ्या मनापासून अगदी सुरुवातीपासून की आपण वर पोहोचायचं त्या दिवसापासून निर्णय घेतला होता मनामध्ये. दॅट मॉर्निंग, त्या सकाळी, आय रिमेंबर थिंकिंग, मी एक विचार केला होता, आय वॉज गेट टू द टॉप इवन इफ आय डाय, काही झालं तरी म्हणजे मरेन पण वर पोहोचणार, हा पक्का निर्णय झाला होता. यावरून तुम्ही लक्षात घ्यायचं, कोणतीही गोष्ट करताना मागं हटायचं नाही, निर्णय ठाम पाहिजे. तर एवढे मोठं साहस धाडस गिर्यारोहणाचं करायचं होतं, पण त्यांचा निर्णय काय होता की फिक्स होता, मरायचं पण माघारी फिरायचं नाही. तर आय वॉज टू गेट टॉप इवन इफ आय डाय, मी मेलो तरी चालेल पण वर पोहोचायचंच, हा निर्णय होता टेंजिंग नॉर्गेचा. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे, मला त्या दिवशी मरणाची भीती वाटत नव्हती. वी सेट आउट अर्ली, सकाळ सकाळीच आम्ही प्रवासाला सुरुवात केली. अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड, आम्ही मागं पुढं असं, म्हणजे त्याचा जो एडमंड हिलरी आणि दोघं म्हणतोय की ऑल द वे, सगळ्या प्रवासामध्ये, कॅम्प 9 टू द पीक, कॅम्प 9 पासून हल्ल्यापासून ते वरच्या शिखरापर्यंत, पीक म्हणजे कळस, शिखर, टोक, वी अल्टर्ड, एकमेकाला आम्ही मागं पुढं असा प्रवास सुरू केला. आय वुड टेक द लीड, मी पुढं झालो, प्रवास सुरू केला. अँड देन हिलरी, त्यानंतर हिलरी आला. द मॅन हू, हिलरीबद्दल म्हणलंय, द मॅन हू फॉलोज, माझ्या मागून जो येत होता तो हिलरी. वेन क्लाइम्बिंग हॅज डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन, आमच्या दोघांना एक अनुभव येत होता की वर चढणं, क्लाइम्बिंग अप वर चढणं, आणि क्लाइम्बिंग डाऊन खाली उतरणं, हा तसा डिफिकल्ट जॉब होता. ही इज द अँकर, पण तो त्यातला अँकर होता, म्हणजे हिलरीबद्दल म्हणलंय. द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स, पुढं जाताना एक एक पाऊल आम्ही पुढं कट करत होतो. अँड ब्रेक्स द वे, मार्गक्रमण करत होतो. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स, टेंजिंग नॉर्गे म्हणतात, माझ्या खिशामध्ये 4 ध्वज होते, फ्लॅग्स.
वेन वी आर स्टील ॲट कॅम्प 4, आम्ही जेव्हा कॅम्प 4मध्ये होतो तेव्हा कोलोनियल हंट गेव मी 3 फ्लॅग्स, दोज ऑफ ब्रिटन. ते कर्नल हंट यांनी मला 3 फ्लॅग्स दिले असं ते म्हणतात ब्रिटनमध्ये, दोज ऑफ ब्रिटनचे. द युनायटेड नेशन्स म्हणजे कोणकोणते 3 फ्लॅग्स होते तुम्ही लक्षात ठेवा. दोज ऑफ एक ब्रिटन, एक युनायटेड नेशन्स अँड 1 नेपाळ, 3 फ्लॅग्स. ते कुणी दिले? कर्नल हंट यांनी. ही चार्जड मी विथ द ड्युटी ऑफ प्लॅन्टिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि त्याने मला एक चार्जड केलं, म्हणजे आपलं कसं इन्स्पायर केलं म्हणतो आपण, किंवा की हे तूच काम करू शकतो आणि हे तू जगाच्या टॉप ऑफ द वर्ल्ड, तू ते तिथं रवायचं काम आहे 3 फ्लॅग्स, असं तू करू शकतोस, असं कर्नल हंट यांना सुद्धा वाटलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी त्या विश्वासानं त्याच्याकडे ते दिले होते. पुन्हा लक्षात ठेवा 3 फ्लॅग्स कुठले? तर ब्रिटन, युनायटेड नेशन्स अँड नेपाळ. आणि त्यांच्या पॉकेटमध्ये 4 होतेच, त्यात एक इंडियन होतात. आणि त्या कर्नल हंट यांनी विश्वासानं की हा तू काम करू शकतो म्हणून नॉर्गेनच्या जवळ, टेनजिंग नॉर्गेनच्या जवळ आणखी 3 फ्लॅग दिले होते की जे टॉप ऑफ द वर्ल्ड रवायला सांगितले होते. दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, ही सेड. ह्या 3 फ्लॅगची, ध्वजांची तुझी जबाबदारी आता, त्यांनी सांगितलं. कुणी? कर्नल हंटने. वेन यू अँड हिलरी रीच द टॉप, जेव्हा तू म्हणजेच टेनजिंग नॉर्गे अँड एडमंड हिलरी टॉपला पोहोचाल तेव्हा पुट देम ॲट द पीक, शिखरावरती, कळसावरती ते रवा, असं त्यांनी सांगितलं होतं कर्नल हंट यांनी. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. आणि मला खात्री आहे की टेनजिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी ते तुम्ही काम करू शकता. यू आर गोइंग टू डू इट, ते काम तुम्ही करू शकता, असं इथं टेनजिंग नॉर्गे यांनी सांगितलंय. आय टोल्ड कोलोनेल हंट दॅट. आता ते पुढचा टॉपिक आपण भाग बघण्यापूर्वी टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. ओके, थँक्यू.